नमस्कार. अयो बाई पडली होती गे. काय आमच्या इकडलं बघा रस्ता किती भारी आहे, किती गोड झारा आहे का कोणाच्या गावाला असं लय भारी रस्ता आहे. अगो बया बया कसं जायचं तिकडं, त्या रस्त्याने बी पाणी आहे. हो का बघा आता असल्यातनं जायचंय ग बाई. कसं पाणी वाहतंय झुळ झुळ झुळ. मला खेचून घेऊ नका. हो का अशा पाण्यातनं जायचंय आता. हो का अयो ओढतंय आहो पाणी. ओढतंय 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 पाणी. धुणं सारवानाला झालं बघा एक नंबर पाणी. खाली खडीन फिडीन एकदम स्वच्छ पाणी आहे. मग नाद करता काय आमचा कुठं गावाकडला अजिबात नाही. बंधारा हो का बंधारा आहे तिकडं पडेल. ती झाडी दिसते तिकडे दिसत नाही आता. त्याच्यावरून पाणी ओढत होतं म्हणून स्टॉप केलता. हो का कसलं वाहतंय पाणी. लय डेंजर वाहतंय पाणी. काय करावं बाई. आता मी कुठं चालली तुम्हाला नक्कीच कंटिन्यू करा. हेड लयच पाणी ओढतंय बाई. लय पाणी आलंय आमच्या गावाला. लय धुणं धुवायला पण ऊनच नाही. धुणं किती बी निर्मळ धुतलं आणि वाळावरून कुठं घालावा. आम्ही तर बघा इथंच येणार आहे धुयाला. गोतुडी आणायची डोक्यावर आपटायची आणि या रेल्वेच्या कडेने टाकायची वाळ. अयो बघा दगड बी आहे ती दिसतात का. बघा दगड आहे ती. दगड काढायची तर लय पाणी. का सगळ्यांची मजाच आहे. सगळ्यांची मजा आहे. काय करायला लय अवघड परिस्थिती आहे. जिकडं बघल तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी आहे. ओढतंय पाणी मला. लय लय ओढतंय पाणी. तर बघा लेकरं बाळांची आहे का मजा. माणसाने करावं. आम्ही हो का धुणं तिथं धुणार हो का याच्या गवतावर आणि हिन वाळू टाकणार. मग काय तर मी चालली वीटभट्टीवरली वीटभट्टी बघायला. कारण आपल्याला जायचंय. आपल्याला गळ्यातलं सोडवायचंय. लय काम आहे ती मोठी मोठी. त्यामुळं केमला होती ना पहिल्या ठिकाणी तिथं चालली. ते मालक म्हणला ये म्हणजे बोलणे चालणे असतात ना. आता दसऱ्यापासून चालू व्हायचं म्हणून म्हटलं चला. पाऊसच उघडायचं नाव घे ना. कसं धुणं सारवाना माणसाने करावा. ताई तुमचं मला लय हसा येतंय. धुणं सारवान म्हणलं की लय हसा येतंय बरं का माहिती आहे का. ताई कसं गाता धुणं सारवान कसं करायचं तसंच. आता काय करायचं. रेल्वेतली फैलवाली माणसं आहे ते. आणि आमचं टेन्शन बी दुनियाचं लांब आहे. मला काम करायला काय वाटत नाही बघा. पहिल्यापासून कष्ट केलंय त्यामुळं काय वाटत नाही. पहिली ना माणसं इकडं होती चाळी. लय भारी दिसायचं लय. आता एक फैलवाली नाही ती. आता काय सुद्धा चांगलं दिसत नाही. आता काय नवीन बंगलं हिन करायला लागले ती. नवीन बंगलं हिन चालू आहे तर त्यामुळं आता जुन्या चाळीला तशीच ठेवली. नाही तर पहिलं बघितलं का बदामाची झाडं हिन गवात वाढल्यानंतर हो का दिसली का पहिली चाळी आहे. 20-25 घर आहे ती तिथनं जी पाक तिथपर्यंत. आणि काय इकडं नवीन बंगलं बघा. फैलवाल्यांची बी मजा आहे बाया. मग आमच्या गावाकडला हा याच्यावर चालली. आपल्याला नटायचा शौक नाही. आवडत नाही नटायला. हाय असं बनवायचं जसं आहे तसे बनवायचे. फिल्टर लावून मेकअप करून मला नाही बाई येत. हां एखाद्या बारीला
काय कार्यक्रम हे असल्यावर नटते की मी, असं नाही की नाही नटत. दम भरलाय माझा, कारण आता खुरपानं रिक्षा केलता, ती पण पावसामुळे बंद आहे. 4-5 दिवस झालं बंद आहे. बानूच्या दुधाचं आणि हे लय अवघड होतं हो. आणि पावसा पाण्याच्या म्हशी धारा बी देईना ते. हो चाळे 20-25 घर आहे ते. पहिली लय भारी वाटायचं, इकडं स्टेशनला म्हणून हलू वाटत नव्हतं. आता स्टेशनला येऊ वाटत नाही. तर मी चालली डेंबुनी केमला पॅसेंजरने, ते काढल्या पॅसेंजरने लगेच रिटर्न यायचं पावसा पाण्याचं. मग तर कसं वाटतं आमच्या गावाकडलं पाणी नक्की सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये. काय थोडंसं टेन्शन बी दाखवते जमलं तर, कारण हात बी अवघडून येतोय. आणि बॅगमध्ये हो का काय काय आहे बघितलं, छत्री, मोबाईल ठेवायसाठी बॅग घ्यावं लागते. रिकाम्या हाताने कुठं जायचं म्हणलं तर मला ती बॅगची कारप्याची सवय आहे कामामुळं. त्यामुळं का नाही कुठं जाऊ वाटायचं असं रिकाम्या हाताने नाही जाऊ वाटत मला. पिशवी असावंच लागते जवळ. चला टेन्शन लय लांब आहे अजून. टेन्शन काय दाखवायचं तुम्ही बघितलेलंच आहे किती वेळा तरी, आहे की नाही. हा का बघा ते बोर्ड दिसला का, एवढीच डांबरी गेली एवढीच. इथून तिथून नाल्यापर्यंत गावातपर्यंत डांबरी केल्यावर किती गोडझार गाड्या येतेल्या, माणसं येतेली. नाही ते असलं आमच्या गावात लय माणसं बेकार आहे ते. एक कामाचं नाही. तर बघा हे वड आहे, लय मोठा वड आहे, लय लय जुना आहे. लय म्हणजे लय जुना आहे. केवढा आहे बघा, बघा दिसला बघा केवढा आहे वड. आणि त्या वडाखाली वडातली आहे देव आहे. आणि तिथंच मला झालं बाया डोक्यात नारळ पडलेला. लय पुराणा झाड आहे, लय म्हणजे बघा बुड तर केवढा आहे दिसला का, फांद्या केवढ्याली आहे त्या, बुड केवढा आहे. अंधार पडल्यासारखं वाटायला लागलं इथं, एवढी दाट झाड आहे. तर चला हेडे आवडला असलं तर नक्कीच लाईक करा आणि पटापटा लाईक करा आणि तसं शेअर पण करा. आमच्या गावाकडलं वातावरण कसं वाटतं आणि तुम्हाला अजून लय छान छान दाखवणार आहे. चला बाय.